संपूर्ण विदर्भात प्रचलित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी ही नवरात्री उत्सवासाठी प्रसिद्ध असल्याने आरमोरी येथे नवरात्री उत्सवाचा आनंद घेण्यासाठी व दुर्गा मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात बाहेरगावून येणारी भाविकांची गर्दी आरमोरी शहरात होतो। या निमित्ताने नवरात्री उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस स्टेशन आरमोरी तर्फे शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले। त्या बैठकीमध्ये आरमोरी गडचिरोली हायवे रस्त्यावर असलेले खड्डे तत्काळ बुजवण्यात यावी अशी मागणी उपस्थित काही मंडळाच्या सदस्यांनी केली होती। नवरात्री उत्सवाचा आनंद घेण्यासाठी आले लोकांचा अपघातासारखा अनुचित प्रकार घडू नये याची दखल आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास गवते यांनी घेऊन गडचिरोली हायवे रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांना मुरुम व गिट्टी टाकून तत्काळ बुजवण्याचे आदेश वाहतूक पोलीस वाशिम पठाण यांना दिले होते। वाहतूक पोलीस वाशिम पठाण यांनी आपले सहकारी होमगार्ड सैनिक मोरेश्वर मेश्राम व प्रमोद गोंधळे यांच्या सहकार्याने आरमोरी गडचिरोली हायवे रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांना तत्काळ बुजवण्याचे काम पूर्ण केले। आरमोरी पोलिसांच्या या सामाजिक कर्तव्याचा आरमोरी शहरातून मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी हरेंद्र मळावीची रिपोर्ट गडचिरोली। राजू दादाला मुलगी झाली, राजू दादाला। हो मी तुला बोलले होते ना मुलगी होणार म्हणून। हा तू बोलली होती बर का। आता मी तुला 5000 रुपये देणार आहे। मी पहिली शाळेत घातलं की 6000 रुपये आणि हो जेव्हा ती 6वीत जाईल ना तेव्हा 7000 रुपये आणि 11वीत जाईल तेव्हा 8000 रुपये मी तिला देणार आहे। एवढंच नाही ती 18 वर्षाची झाली की 75000 रुपये द्यायला मी तयार आहे। एवढे पैसे आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना? नाही रे दादा, तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन लेक लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची। एवढंच करायचं। धन्यवाद बर का माझ्या लेकींना। या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेक लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया। लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकार